एक रुपया नाही, मित्रांच्या सांगण्यावरनं जॉब सोडून बसलोय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये नाही जाणार. आज आपण जाणार आहे आवीभाऊच्या शेतात. अचानक सकाळी मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज आपल्याला जायचं आव्याच्या शेतात. असं नियोजन आम्ही कॉलेजमध्ये असताना केलं होतं आणि आता 3 वर्षानंतर हे नियोजन परत करतोय आम्ही. व्ह्यू कसा आहे बघा एकदा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कांदा कापता कापता आमच्या डोळ्यातनच पाणी यायला लागलं. तेवढ्यात कुणाल भाऊ त्याचं दुःख सांगायला लागलं आम्हाला. पार्टीला जायचं, 1 रुपया ना माझ्याकडे, 1 रुपया तरी मी यांच्यासोबत आलोय. नशीब आपला मित्र आलता, भाईचारा ऑन टॉप. आलोय आपण, पण जॉब सोडलाय आणि बसलोय मी इथं. चिकन साफ करून त्याच्यामध्ये सगळं मसाले वगैरे टाकून झालं यांचं. आता बघूयात कसं दिसतंय. आम्ही सगळे तिकडं बाहेर बसलोय आणि किचन मध्ये एकटाच भात लावत होता. आता आम्ही आलो आव्याच्या शेतावर आणि जास्त ऊन असल्यामुळं आम्ही सगळं नियोजन आता याच्यामध्येच करायचं ठरवलं. एकदम क्लास अशी चूल बनवली आहे. आता याच्यावरच बिर्याणी करणार. मला जर याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर यासाठी माझ्या व्हिडिओला कमेंट करा, रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. कांदा ह्याच्या आतमध्ये तेल टाकून घेतलं बघा. तसंच कट केलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण ह्याच्यात टाकून घेऊ आपण. हे सगळं मिक्स करून आता ह्याच्या आतमध्ये चिकन टाकून घ्यायचं आणि चिकन पण मिक्स करून झालं की आपल्याला आता शिजण्यासाठी ते झाकून ठेवायचं. सगळी पोरं एकत्र आलीत म्हणल्यावर ती आता येडेचाळे केल्याशिवाय राहत नाही आणि यांच्यामुळे इथं जरा आग लागली होती खाली आणि ती आग विझवण्यासाठी ह्यो बाटलीने पाणी टाकत होता. एका पातेल्यामध्ये भात असा थोडा थोडा टाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती चिकन पण असं टाकून घ्यायचं आणि चिकन टाकून झालं की त्याच्यानंतर वरती अजून एक भाताचा लेअर करून घ्यायचा. मला तर हे बघूनच आत्ता भूक लागली. तर आता आपण 20 मिनिटात दम द्यायला ठेवतो. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि फायनली आपली बिर्याणी तयार झाली आहे. काय सांगू तुम्हाला, एकदम क्लास अशी टेस्ट झाली होती ना याची. एकच नंबर बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.